इंडिया आघाडीच्या वतीनं महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी कोल्हापुरात आंदोलन। इंडिया आघाडीच्या वतीनं महाराणी ताराराणी यांच्या समाधीच्या जीर्णोद्धारासाठी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं आहे। नर्सरी बागेत शाहू समाधी स्थळ परिसरात हे आंदोलन करण्यात आलं। गेल्या अनेक वर्षांपासून साताऱ्यातील संगम माहुली या ठिकाणी महाराणी ताराराणींची समाधी व्हावी अशी शिवप्रेमींची मागणी आहे। राजे घराण्यातील खासदार उदयनराजे, मंत्री शिवेंद्रराजे, मंत्री शंभूराजे साताऱ्यात आहेत, तर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचे दरे हे गावही सातारा जिल्ह्यात आहे। तरी देखील अजूनही महाराणी ताराबाईंची समाधी होत नाही ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे यांनी ताबडतोब महाराणी ताराबाई यांच्या समाधीचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे। रणरागिणी छत्रपती महाराणी ताराबाई यांची संगम माहुली सातारा येथे समाधी व्हावी। 2006 साली ती समाधी आम्ही 20 फुटातून बाहेर काढली। आत्ता ती समाधी आहे त्या जागेला आहे। या समाधीसाठी तत्कालीन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी 92 लाख रुपयाची नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये तरतूद केली आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला तत्कालीन सरकारला सांगितलं की याला नाविन्यपूरला मंजुरी द्यावी। सरकार बदलली। 2016 सालापासून आज जवळजवळ 8 वर्ष झाली आम्ही प्रतीक्षा करत आहोत की प्रशासकीय लेवलला जिल्हाधिकारी आणि प्रधान सचिव यांनी अद्यापही महाराणी ताराबाईची समाधी का केली नाही। म्हणून आज आम्ही स्मरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जागे व्हा आणि शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांनी आयुष्यभर लढाई केली, औरंगजेबाच्या बरोबर विरुद्ध लढाई केली आणि त्याच वेळेला एक करवीरची संस्था महाराणी ताराबाई यांनी 13 वर्षे लढाई करून ज्या औरंगजेबाला मारलं याची उत्तरदायित्व आहे। या महाराष्ट्राच्या सरकारनं 1 कोटी नाही तर हजारो कोटी रुपये खर्च केले पाहिजेत या समाधीवर असं आमचं मत आहे। म्हणून आम्ही आज इशारा देतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी जागे व्हा, महाराणी ताराबाईंची समाधी 1 महिन्याच्या आत त्याचं काम सुरू करा। जर काम सुरू केलं नाही तर आज 16 तारीख आहे, 16 मेला समाधी स्थळावर जाऊन अभिषेक घालून आम्ही तिथं जनआंदोलन करणार आहोत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।